बाईंनी शिक्षकांनी ओरडलं तर कसं वाटतं? राग येतं का? राग राग येतं? कसं येतं? राग कसं येतं? ये येतं? कोणाला राग येतात इकडे? हात वर करा. हर्षवर्धन राग कोणाला येतं त्याने हात वर करा. त्या दिवशी आला होता की तुला राग? कसं कसं राग करतो? राग कसं करतो? कोणीतरी करून दाखवा ना. राग 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 कसं येत? अच्छा, कोणाला राग येत नाही? कोणाला राग येत नाही? कल्याणीला येत नाही. अच्छा, समजा तुमच्यापैकी 2 लोकांना इकडे बोलवलं, मग कसं वाटतं? काही लोकांना कसं वाटतं? वाटतं का? काही लोक म्हणतात मी येईन बोलतात है ना. काही लोक बोलतात मी येईन. आणि काही लोकांना काय वाटतं? मला नका बोलू. वाटतं की नाही असं? मला नका बोलू बाबा, मॅडमने मला नाही उचललं पाहिजे, सरांनी मला नाही उचललं पाहिजे, आहे की नाही? मग राग कसं येतं? असं काय का राग होत हे? राग आला की काय करतो? तुला राग आला ना, जेव्हा तुला हे बोललो तर काय वाटलं? तुला काय वाटलं? भीती वाटली थोडी है ना? किंवा राग आला ना तुला पण? राग आल्यानंतर आपण अच्छा हसणं आलं तर काय करतो? फक्त आपण कसं असतो? रडू आलं तर काय करतो? हा, सगळे रडतात. खरं सांगा, काही लोक तोंड फुलून फक्त बसतात. मी नाही बोलत जा. रडायला आलं तरी असं करतात, किंवा राग आला तरी असे करतात का? तोंड फुगून बसतात. आणि काही लोक राग आला तर काय करतात? बाहेर भेट. हसतोय काय तू? बाहेर भेट करतो का आपण? तू हसते का माझ्यावर? थांब, तू बाहेर भेट. किंवा तू हसते का माझ्यावर? करतात धक्कामुक्की. काय वाटतं तुम्हाला? आई बाबा ओरडले तर काय वाटतं? राग येतं? राग आला की तुम्ही काय करता ते विचारते मी. कोण सांगणार? राग आलं की तुम्ही काय करता? बघा, आनंदित असाल तर हसता, उदास असाल तर रडता, राग आला तर काय करता? मारामारीच की एकदम. दे याला दे. पण मारामारी केल्यानंतर काय होतं? समोरच्या व्यक्तीवर काय होतं आणि आपल्यावर काय होतं? विचार केलाय का कधी? अनुभवलंय का कधी? काय वाटतं? कसं वाटतं सांगा. आपण मारामारी केली तर आपल्याला काय होतं आणि समोरच्या व्यक्तीला काय होतं? प्रयत्न तरी कर. काय होतं? होतं की नाही? असं होतं का? सास फुलतो, राग येतं, दडदड होते ना, येतं की नाही? मग राग आला की बदलाव समोरच्या व्यक्तीमध्ये येतं की आपल्यामध्ये येतं? अच्छा, जे राग आल्यानंतर आपल्यामध्ये जे बदलाव झालं ते त्रासदायक आपल्यासाठी की त्याच्यासाठी? कोणाला त्रास होतो? त्रास कोणाला होतो? आता तुम्ही घरी गेले, आई म्हणते अरे पाणीचा एक ग्लास दे बाबा. जा, मी नाही देत, तू घे, मी आता शाळेतून आले. अरे देतो की नाही? मग ती उठली आणि आली ना. पण आई जेव्हा ओरडते, आईला पण हेच होतं ना, आतमध्ये धगधग, श्वास वाढतं आणि त्रास तिला पण होतं. समजताय का तुम्ही? तुम्हालाच फक्त त्रास होत नाही, तर तुम्ही जेव्हा कोणाला रागवता मग आपल्याला पण त्रास होतो की नाही? तर
जसं आपण आनंदीत असू तर आपण आपल्यात हसतो आणि सोडतो, आहे की नाही? दुसऱ्याला त्रास करतो का? उदास असलो रडतो आणि सोडतो. मग राग आला की दुसऱ्यांना का ओरडायला किंवा मारायला जातो आणि त्रास आपल्याला होतो की नाही? धड धडकन तर सगळ्यांचीच वाढते रागात, वाढते की नाही? तुम्ही अनुभवलं की नाही? किंवा आपण माझ्या असं फुटून बसतो, नेहमीच आहे, नेहमीच आहे है ना? मला सतवते ही, मलाच सांगते ही, माझ्याशी बोलत नाही. किंवा आपण रुसून बसतो. रुसून बसल्यानंतर मग आपण विचार करतो, ही अशी का, तशी का, हा असं का, तो तसं का, होतं की नाही? मग रागून एवढं विचार करून त्रास कोणाला होतोय? मग त्रास कशाला हवंय? राग आला तर काय करणार? राग एक गोष्ट करायची, स्वतःला थोडं साईडला घ्यायचं, डोळे बंद करायचे, मिटा डोळे, सगळ्यांनी डोळे मिटा, डोळे बंद करा डोळे. ताट बसा, डोळे मिटा. ठीक आहे? राग आला तर काय करायचं? स्वतःला जरा बाजूला नेऊन बसायचं, डोळे बंद करायचे, बंद कर, लांब श्वास घ्या, ब्रीद आउट, श्वास सोडा की हळूहळू. ठीक आहे? ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. दोन्ही हात जवळ आणा, रब युअर पाम्स, रब रब करा दोन्ही हात. आता डोळे झाका, डोळे झाका, हात खाली करा आणि डोळे उघडा. तर हे आपण शॉर्टकट केलं. ठीक आहे? बघा, मी एकच सांगेन, शिक्षक म्हणतात अरे अभ्यास करा, सर सांगत होते अरे थांबा रे, बोलू नका बोलू नका. आपलं काय ओके नाही? बघ, आपण मेनली काय करतो, आई बाबा शिक्षक यांचं लवकर ऐकत नाही. आपल्याला वाटतं आपणच एक नंबर, मला बोलायचंय, मला करायचंय, आणि तिकडे आई ओरडते अरे बस अभ्यासावर. अरे करेन मी, बसेन मी. शिक्षक म्हणतात अरे लवकर लिहा. सगळ्यात काय होतं, करतो की नाही आपण? मग एक लक्ष केंद्रित करायचं आणि आपलं ऐकायचं, चांगलं ऐकायचं, नीट ऐकायचं. जो शिक्षकांचं आई वडिलांचं ऐकतो नीट, हा आपल्यापेक्षा मोठ्यांचं म्हणालो, मित्रमैत्रिणींचं नाही. ठीक आहे? नीट ऐकायचं, एकाग्रतेने करायचं आणि मग त्यांना परत रिस्पॉन्ड करायचं. ठीक आहे? थांबा थांबा, करतो करतो, ह्याच्याने आपली उन्नती होणार. ठीक आहे? आता बघा, आता मी आय जस्ट सम अप. पहिला आपण काय इमोशन्स बघितले? हॅपीनेस, सॅडनेस, ठीक आहे, अँगर आणि जलस. हे ह्याच्याकडे असं कसं, हा असं कसं बोलला, तू तसं कसं बोलला, है ना? डोक्याने चालू असतं. तर आपण तेव्हा काय करायचं? राग आला, जलस असलो तर काय करायचं? ब्रीदिंग प्रॅक्टिस आणि स्वतःला थोडं रिलॅक्स करायचं. ठीक आहे? नाहीतर त्रास कोणाला होणार? त्रास कोणाला होणार? नक्की ना? पटतं की नाही? राग करून बघायचं का? मारामारी करून बघायची का? राग करून मारामारी करून खरंच आत्ताच नाही, मोठे झाल्यानंतर पण काही उपयोग होणार नाही. त्रास कोणाला होणार? आपल्याला. तर ती एक गोष्ट. आणि आपल्याला उदास वाटत असेल तर आपण सांगायचं आपल्या पालकांना, टीचर्सना. ठीक आहे? उदास वाटत असेल तर सांगायचं, खुश वाटत असेल तरी सांगायचं की अरे वा मॅडम आज एकदम मजा झाली, माहिती आहे का तुम्हाला. ठीक आहे? पण राग आलं आणि जलसी आली तरी सांगू शकता, पण राग काढायचं, राग काढायचं, मारायचं. कोणाला त्रास होणार आहे? त्याला तर होणारच, पण आपल्याला पण होणार.
पटतं का? पटतं का? काय पटत? रागानं आपल्याला नुकसान होतं हे पटतं का विचारतोय मी. पटलं ना? नक्की. चला ज्याला पटतं हात वर करा. सगळ्यांनाच पटतं, ठीक आहे. आणि मग राग आला तर काय करणार? डोळे बंद, झोपायचं. काय झालं शाळेत? अच्छा. झोपायचं किंवा बसायचं, डोळे बंद करायचे आणि लांब श्वास घ्यायचा. स्लो अँड डीप, हळू आणि खोल श्वास घ्यायचं आणि सोडायचं जोपर्यंत आपल्याला शांत वाटत नाही. ठीक आहे. मी आज फक्त तुमच्याशी 3दा करून घेतलंय. हे आपण 10, 15, 20 वेळा पण करू शकतो. ठीक आहे. पटतं का? कराल रिलॅक्सेशनचं प्रॅक्टिस कराल नक्की. हा. आपण जिंकलो तर आनंद होईल, आपण हरलो तर उदासी वाटेल. तर काय नाही, रिलॅक्सेशन करायचं पण नेक्स्ट टाइम भाग घ्यायचं. ठीक आहे. बाबा ओरडले तर सॉरी म्हणायचं आणि शांत बसायचं आणि काय करायचं? रिलॅक्सेशन करणार ना नक्की. आणि ऐकणार का शिक्षकांचं? ठीक आहे. आपल्या पालकांशी, टीचर्सशी, जे काही मोठे असतात त्यांच्याशी आपण शेअर करू शकतो, पण ऍक्ट आउट नाही करायचं. राग आला तर कोणाला बोलायचं नाही, जलस वाटलं तर कोणाचं काही करायचं नाही उलट. समजलं का? त्रास आपल्याला पण होतो त्यानंतर. अरे मी असं केलं काय होणार तर नाही, मला बाई ओरडणार तर नाही, त्याला माहिती तर नाही पडणार. मग आपलं डोकं चालत राहतं. समजलं? म्हणून मग काय करायचं? बसायचं किंवा झोपायचं नीट, डोळे बंद करायचे आणि ब्रीद आउट स्लोली अँड डीपली. हळू आणि खोल श्वास घ्यायचा. ठीक आहे. जोपर्यंत आपल्याला शांत वाटत नाही. 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं. ठीक आहे. श्वास घ्याल डेली. आता केलं बस झालं. आता परत नाही करत. टेन्शन नको घेऊ. घरी करणार रोज 1 टाइम तरी करायचं कमीत कमी. ठीक आहे. नक्की. चालेल. ठीक आहे. तर आत्ताच आपल्या शाळेमध्ये मुंबईहून सगळ्यात आपले